अभंग 10. तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळ, ब्रह्म ते केवळ विटेवरी. ते आम्ही देखिले आपुले नयनी, फिटली पारणी लोचनाची. जीवीचा जिवाळा कृपेचा सागर, उभा विटेवरी राहिला असे. सुरवर चिंतनी मानवाचे ध्यानी, सगुणी निर्गुणी तुची एक. तुगा म्हणे नाही श्रुती आतुडले, आम्हा सापडले गीती गाता. अर्थ: सर्व तीर्थाचे मूळ, सर्व व्रताचे फळ जे एक ब्रह्म, तेच पंढरपुरात विटेवर उभे आहे. ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि त्या योगे आमच्या नेत्राचे पारणे फिटले आहे. सर्व प्राणीमात्राचे जीवन आणि सर्व सुखांचा आश्रयदाता जो पांडुरंग तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. जग निर्माता आणि कृपासागर, गरिबावर लोप करणार आणि दृष्टांचा काळ श्री पांडुरंग आहे. तोच देवादिकांच्या चिंतनात आणि मुनी श्रेष्ठांच्या ध्यानात सगुण निर्गुण रूपाने राहतो. यास्तव तुकाराम महाराज म्हणतात की वेदांनाही जे सापडले नाही ते आम्हास या नाम गायनाने मिळाले आहे. अभंग 11. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रविशे शिकळा लोपिल्या. कस्तुरी ललाटी चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखते ओतिले सकळही. कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननिळ सावळा बायानो. सकळही तुम्ही व्हावे कसरा, तुका म्हणे जरा भय नाही. अर्थ: श्री पांडुरंग हा राजतेजाने शोभायमान होणारा असा सुकुमार मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजपुंज मूर्तीपुढे सूर्यचंद्राचे तेजही लोप पावते. त्यांच्या भाळी कस्तुरीचा टिळा आणि अंगाला चंदनाची उटी असून गळ्यात वैजयंती माळा रुळत आहेत. मुख कमळ, मुकुट आणि कुंडली यांनी शोभिवंत दिसत असून तो म्हणजे सुखाचा मूर्तिमंत पुतळाच वाटत आहे. तो सोनेरी पितांबर नेसलेला असून त्याने अंगावर सेला घेतला आहे. यास्तव बायांनो, तो मेघाप्रमाणे नीलवर्ण सावळा भासत आहे. बायांनो, तुम्ही सर्वजणी एका बाजूला व्हा, कारण त्यांचे रूप पाहण्यास मी अधीर झालो आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. अभंग 12. आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. लाचावले मन लागलीचे गोडी, परी जीवे न सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी पांडुरंगा. अर्थ: सगुण असे हे तुझे गोजीरवाणे रूप मला आवडते. ते पाहून माझे नेत्र सुखावले आहेत. हे पांडुरंगा, आता ज्या रूपात मी तुला वेळोवेळी पाहत आहे त्याच रूपात तू सदोदित माझ्या दृष्टीपुढे राहा. माझे मन या तुझ्या रूपाला लाचावले असून त्याचीच गोडी मला लागली आहे. ते रूप आजन्म सोडू नये असे मला वाटते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, आम्ही लढीवाळपणे जे मागतो ती इच्छा तू पुरवावीस. अभंग 13.
शंख चक्र गदा रुळे वैजयंती कुंडले तळपती दोन्ही कानी मस्तकी मुकुट नवरत्न हार वरी पितांबर पांघुरला रत्नेरे जळित कंडी कडो दोरा रम्य शोभे हिरा बिंबिवासी जळित कंकण कर्णी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटीसाठी. अर्थ. हे पांडुरंगा, तुझ्या हातात शंख चक्र आणि गदा ही आयुध्य असून गळ्यात वैजयंती माळा शोभत आहे आणि दोनही कानात कुंडली तळपत आहे. मस्तकावर मुकुट, गळ्यात नवरत्नाचा हार आणि अंगावर पितांबर तू पांघरला आहेस. रत्न आणि हिरे यांनी जडविलेला कडदोरा आणि बेंबीजवळ रमणीय हिरा शोभत आहे. रत्नजडित कंकणे हातात असून कानात मुद्रिका चमकत आहेत. अशा या तुझ्या रूपाला भेटण्यासाठी हा तुकाराम लाचावला आहे.